नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत प्रांत कार्यालय या ठिकाणी पाचोरा. आताच हे सगळे विद्यार्थी आहेत. काल जंतर मंतर या ठिकाणी जे विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झालेला आहे, अमनुष्य लाठीचार्ज झालेला आहे. त्या ठिकाणी कुठं ना कुठं यांच्यामध्ये रोष आहे की असं व्हायला नाही पाहिजे. आणि तिथं नीटचे जे पेपर फुटी झालेले आहे ते सुद्धा जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना कुठं ना कुठं त्यांचं नुकसान होतं. आणि ह्याच्याबद्दल त्यांची हे अशा मागण्या आहेत. थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत हे सगळे हे विद्यार्थी कॉलेजचे आहेत. आज तुम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलेले आहेत. त्या निवेदनात तुम्ही काय काय दिलेलं आहे? तुम्ही निवेदन बेसिक ज्या जंतर मंतरवर ज्या काही हे ज्यांच्या मागण्या आहेत त्याच मागण्या येत आहेत की जो तिथं FIR नोंद झालेला विद्यार्थ्यांवर, त्यांनी जो म्हणजे रोष केलाय तिथं त्या ठिकाणी जो चुकीचा FIR त्या ठिकाणी नोंद झालाय तो FIR मागे घ्यावा. नंतर जे मृत पावलेले विद्यार्थी आहेत त्यांच्या त्या परिवाराला आर्थिक मदत सरकारने द्यावी. मंत्री साहेबांचा जो राजीनामा आहे तो घ्यावा. असे हे बेसिक जे काही आहेत थोडक्यात ते आम्ही त्या ठिकाणी मांडलेले आहेत निवेदनात. शिक्षण मंत्र्यांचं जे तुम्ही राजीनामा मागत आहात, असं म्हणजे ठोस पुरावे आपल्याकडे काय आहेत आणि काय मागताय तुम्ही त्यांच्याकडे? खऱ्या अर्थाने केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी राजीनामा द्यावा. 1956 मध्ये जेव्हा ट्रेनचा अपघात झाला होता, लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वे मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिलेला होता ना. त्यानंतर 26/11च्या हमल्यामध्ये आतंकवादी हे पाकिस्तानातून आलेले होते, परंतु त्याची नैतिक जबाबदारी सांभाळून गृहमंत्र्यांनी देखील त्यावेळी राजीनामा दिलेला होता. राजीनामा म्हणजे आरोप मान्य करणे असे नव्हे, परंतु त्या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून कुठेतरी विद्यार्थ्यांना या न्याय व्यवस्थेवर विश्वास पटावा आणि नक्कीच अशा चुका यापुढे होऊ नये यासाठी आम्हाला शिक्षण मंत्र्यांचा त्या ठिकाणी राजीनामा हवा आहे. अशा पद्धतीने यांचा इथं रोष आहे. आपल्यासोबत अजून बाकीचे आहेत. काल जो मुलावर जे विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण ते विद्यार्थी आहेत, ते काही आतंकवादी नव्हते. ते त्यांच्या मागण्यांसाठी तिथं बसलेले होते आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तिथं होते. ते जे आपले केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या खात्याची ही असफलता म्हणावी की एवढ्या मोठ्या परीक्षेचा पेपर जो फुटतो आणि त्याची तुम्ही नैतिक जबाबदारी ती घ्यायला हवी की माझ्या खात्याचं हे दुर्दैव की आमच्याकडून असाचा पेपर फुटला जातो आणि ती नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. आणि पुढे जे 20 जणांनी या गोष्टीमुळे आत्महत्या केलेली आहे त्या 20 जणांना पालकांना कमीत कमी 1 कोटी रुपयापर्यंत मदत ही सरकारने करावी. कोणत्या मुख्य मागण्या तुमच्या? आमच्या मुख्य मागण्या जास्त काही नाही, फक्त ज्या बेसिक गोष्टी आहेत जसं आमच्या आता समन्वयी पियुष दादा सांगितलं, धर्मेंद्र प्रधान यांचा आम्हाला राजीनामा हवा आहे. कारण युनियन प्रेसिडेंट मिनिस्टर जे आपले आहेत भारताचे एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्रजी प्रधान, त्यांना या गोष्टीची नक्की कल्पना असेल की या तारखेला आपण नीटचा पेपर कंडक्ट करतोय, बरोबर. त्या व्यवस्थेनुसार त्यांनी सुरक्षा व्यवस्था त्या प्रमाणात ठेवलेली नाहीये. NTA जे परीक्षा केंद्रामार्फत राबवली जाते नीट पेपर, त्या परीक्षा केंद्रावर म्हणजे संबंधित जे परीक्षा केंद्र होते तिथं त्यांनी योग्य प्रकारे जर सुरक्षा लावली असती आणि नीटचा पेपरला जर व्यवस्थित प्रकारे त्यांनी सुरक्षा दिली असती NTA मार्फत, तर हे दिवस आज आले नसते. आणि ज्या प्रकारे 20 विद्यार्थी नीट पेपर नंतर डिप्रेशन मध्ये गेले आणि त्यांनी स्वतःचा जीव त्यागणं हे जास्त महत्वाचं समजलेलं आहे. त्याविषयी आम्ही अनिश्चित असा व्यक्त करतोय की जर त्या विद्यार्थ्यांची जर चुकी नाहीये कुठल्या गोष्टीमध्ये, तर कशासाठी त्यांनी त्यांना जीव पणाला लावा. आणि संविधानामार्फत शांतप्रिय पद्धतीने व लोकशाही पद्धतीने आंदोलन करणे चुकीचे आहे का असा प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांना निर्माण झालेला आहे. कारण ज्या पद्धतीने कमरेच्या खाली लाठीचार्ज झाला असतो, इतकं साधं सरळ गोष्ट आमच्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याला जर माहिती आहे तर हे दिल्ली पोलीस प्रशासनाला माहित नाहीये का? त्यांनी डायरेक्ट डोकं फोडले, अशुधुरांचा वापर करण्यात आला, योग्य त्या पद्धतीने कारवाई नाही केली. ते जर समजत असेल तर ते थांबवू शकत होते हा प्रोटेस्ट, पण त्यांनी मारहाण करणं हे जास्त योग्य पद्धतीने समजलेलं आहे. या गोष्टीला आम्ही ऍज अ विद्यार्थी म्हणून निषेध करतोय. आणि आमची विद्यार्थी संघटना कुठलीही संघटना नाहीये, फक्त आणि फक्त विद्यार्थी ते एकजुटीने जमलेले आहेत. आणि आमची मागणी फक्त इतकीच आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा द्यावा व नैतिक जबाबदारी स्वीकारावी. पेपर फुटल्याबद्दल 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? 20 विद्यार्थ्यांची पहिल्या मुद्दा चुकीच नव्हती. कारण ज्या पद्धतीने नीट पेपर फुटल्यानंतर आम्ही सामान्य माणूस किंवा तुम्ही आम्ही म्हणा डिप्रेशन मध्ये जातोच. कारण ज्या पद्धतीने वर्ष 2-2 वर्ष 3-3 वर्ष कालावधी घेऊन विद्यार्थी ड्रॉप घेऊन नीट पेपर परीक्षेचा अभ्यास करत असतात, यामध्ये त्यांची काय चुकी आहे ना विद्यार्थ्यांची. त्यांचं काम होतं विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करणं, जो पेपर येईल तो व्यवस्थित देणं आणि त्या पेपर नंतर जो रिझल्ट लागेल त्याला मान्य करणं.
पण विद्यार्थ्यांचं यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची न गोष्ट होती. फक्त आणि फक्त जेव्हा पेपर फुटला तेव्हा मानसिक तणावा कारणाने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. याला आमचा निषेध आहे आणि सरकारकडून त्या गोष्टीला जबाबदारी म्हणून, नैतिक जबाबदारी म्हणून प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा व त्यांना आर्थिक जबाबदारी म्हणून त्यांच्या फॅमिलीला काहीतरी योगदान देण्यात यावे. मी तुमच्याकडे येणार आहे परत 1 मिनिट. जर हे तुमच्या आता हे पूर्ण आज तुम्ही जे निवेदन दिलेले आहेत प्रांत साहेबांना दिलेलं आहे, हे जर मागण्या तुमच्या मान्य झालेल्या नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आज जे निवेदन दिलं आम्ही आणि याच्या मागण्या जर का मान्य नाही झाल्या तर याचं पुढचं पाऊल सोमवार मंगळवारी आता पाचोऱ्यामध्ये खूप मोठं मोर्चाचं नियोजन आम्ही केलेलं आहे. चला, यांचा असा रोष होता ह्यांचा. जर हे तुमच्या पूर्ण मागण्या पूर्ण झाल्या तर तुम्ही ही माघारी घेणार आहात का सगळं? नक्कीच 100%. आम्ही काही जास्त मागण्या केलेल्या नाहीये. ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्याच विद्यार्थ्यांच्या मागण्या करतोय. किंवा आम्ही तिथे गेलो आणि आम्ही सांगितलं नाही की आमच्या रस्त्याचं काम मंजूर करून द्या, गटारांचं काम मंजूर करून द्या. आमचं एकच म्हणणं आहे की जे आम्हाला जे अधिकार, विद्यार्थ्यांना जे अधिकार हवेत ते अधिकार त्या ठिकाणी भेटले पाहिजे. ते आम्हाला भेटले त्या दिवशी आम्ही या ठिकाणी माघार घेऊन घेऊ. आता विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या पालकांना तुम्ही शेवटचं काय सांगणार आहात विद्यार्थी आणि पालकांना? पालकांना आम्ही असंच सांगणार आहे, जे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांनी धीर सोडू नका. तुमच्या मुलांना न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करूया. आणि आज आम्ही जे छोटंसं पाऊल या पाचोरा तालुक्यात उचललंय ते दिल्लीमध्ये खूप मोठं झालेलं आहे, आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आणि राजीनामा देणं म्हणजे त्यांना न्याय देणं असं होणार नाही, पण कसं आहे ती एक श्रद्धांजली त्यांना ठरेल धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणून. आणि राजीनामा देऊन सुद्धा सोल्युशन निघणार नाही त्या गोष्टीचं. पण कसं असतं, जर राजीनामा दिला तर पुढे बाकीचे डिपार्टमेंट आहे ते व्यवस्थित कार्य करतील त्यांचं आणि कुठल्याही गोष्टी तिथं त्यांच्याकडून चूक होणार नाही किंवा ते जबाबदारी स्वतः घेतील आणि पुढे हे होईल. त्याच्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं करता येईल त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करू. आता बघितलं तुम्ही, हे सगळे आज जे आपल्या सोबत आहेत हे प्रांत यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांचा रोष आहे की जंतर मंतरवर जे अमनुष्य लाठीचार्ज झालेला आहे, विद्यार्थ्यावर झालेला आहे, बरेचसे त्याच्यावर म्हणजे काही दवाखान्यात आहेत आणि कुठं ना कुठं तो रोष होता. नीट परीक्षा विद्यार्थी अभ्यास करतात आणि अभ्यास करून जर पेपर फुटी होत असेल आणि जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावर 100% अन्याय होतो. आणि कुठं ना कुठं जर असं होत असेल, जो शिक्षण मंत्री जो बी असेल त्याचा राजीनामा दिला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी राजीनामा जरी दिला तर एवढ्यावर त्यांचं समाधानकारक नाहीये. राजीनामा दिला तरी तर कुठं ना कुठं जे त्याच्यामध्ये सहभागी आहेत पेपर फुटीमध्ये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्या न्याय भेटला पाहिजे असं यांचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि जोपर्यंत ह्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आरोग्य दूतचं लक्ष लागून राहील. धन्यवाद.